नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही सगळ्या बऱ्या मजेत असाल आणि आनंदात असाल. मी तुमची मैत्रीण शिवकन्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ना बहुतेक अशा गृहिणी आहेत की त्यांना भांडे घासायला खूप कंटाळा येतो. त्यात मी पण होते बरं का. पण आता ना मला कंटाळा येत नाही. मी काय करते, काही ट्रिक्स वापरते त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की भांडे घासण्याच्या काय ट्रिक्स असणार बुवा? तर ना काही गोष्टी आपण सिंपल इझी वेने घेतल्या ना तर त्या अजूनच सिंपल वाटतात आणि उत्साह निर्माण होतो काम करण्यासाठी. तुम्ही जेव्हा भांडे घासतात तेव्हा टी व्हीमध्ये गाणे लावा किंवा रेडिओवर गाणे लावा आणि मस्त भांडे घासत एन्जॉय करा गाणे आणि भांडे. तर दोन्हीही कामं होतात आणि कंटाळा पण येत नाही. आणि त्याच्यानंतर टिप दुसरी अशी आहे की तुम्ही जेव्हा भांडे घासता तेव्हा सिंपल म्हणजे इझी जे आपण नॉर्मल जो असतो ताराच्या घासणीने न घासणारे भांडे जसे तांबे, ग्लास, वाट्या, ताटं, प्लेटी असे ना सोपे भांडे अगोदर घासून घ्यायचे आणि नंतर मग ताराच्या घासणीने घासले जाणारे भांडे जसे की पातेले जर्मनचे, तवा म्हणजे जर्मनचे सगळे भांडे आले त्यामध्ये. तर मग जास्त लोड येत नाही आणि असं गोंधळ देखील होत नाही भांडे घासताना. तर माझे नेहमी म्हणते ना की भांडे कधी सकाळीच घासायचे. जरी रात्री जेवणाचे भांडे पडले असले तरी पण रात्री नाही घासायचे ते, कारण लक्ष्मी येते आणि असं बघते की काय बनवलं होतं जेवायला असं म्हणून. तर ती नेहमी सांगते की सकाळी भांडे घासायचे आणि तेव्हापासून मी पण सकाळीच भांडे घासायला लागले. नाही तर पूर्वी मी पण असंच रात्रीच भांडे घासून ठेवायचे म्हणजे सकाळी एवढा लोड येत नाही. पण आता काय होतं, नाही सकाळी लवकर उठूनच भांडे घासते. असं म्हणतात ना, जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे. तर तसंच काहीसं असतं. आणि मग माझे हे भांडे होते सकाळचे. आमच्याकडे सकाळचेच एवढे जास्त भांडी पडतात. तर आता कंटाळा येत नाही आणि व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यात काय कंटाळा नाही येत. तर तुमच्यासोबत शेअर पण करायचे असतात मला आणि तुमच्यासोबत बोलायचं असतं म्हणून कंटाळा येतच नाही मुळातच. आणि अशा प्रकारे मी ताटं, वाट्या, तांबे घासून घेतलेलं होतं. आणि जे जर्मनचे असतात पातेले, जे पिठाची परात जी मोठी आहे ती शेवटी घासली होती. तर अशा प्रकारे तुम्हाला पण भांडे घासायला कंटाळा येतो का? मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर बघायला आवडेल ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर अशा प्रकारे मी स्टीलचे सगळे भांडे घासून घेतले होते आणि आता जर्मनचे भांडे घासायला घेतले. ताराच्या घासणीने जर्मनचे भांडे तेव्हाच निघतात आणि त्यातल्या त्यात काळा साबण असेल ना तर जास्तच चांगले स्वच्छ निघतात, चकचकीत. माझा संपला होता तो काळा साबण. तर मग मी विम बारनेच घासले होते ते सगळे भांडे घासून झाले की शेवटी मग जे आपलं पोळीपाट असतं ते मी ताराच्याच घासणीनं घासते आणि ते पिठाचे डाग वगैरे असतात ते सगळे निघून जातात म्हणून. आणि नंतर मग म्हणजे सगळे भांडे एकत्र करून मस्त वायपरनं पाणी तिथलं वाईप केलं होतं. पाणी वाईप करून झाल्यावर सगळे भांडे स्वच्छ धुवून घेतले. आणि भांडे लावताना पण असे लावायचे की जो आपलं तुम्ही कशात पण आता उबडे घाला, पालथे घालणार ते भांडे, तर सुरुवातीला ना ताटं उभे करायचे आणि त्याच्यानंतर मग प्लेटी म्हणजे जे बाकीचे छोटे भांडे असतात ते ठेवायचे. नाहीतर एकत्र भांडे ठेवले की त्यांचा परत पाणी निघून जात नाही पूर्णपणे आणि कुबड वास येतो. आणि कधीच पातेले किंवा वाट्या, ताट एकत्र असं एकात एक घालून सुकत किंवा वाळत घालायचे नाही, त्यांचा खूप घाण वास येतो. मग काय फायदा आपण ते एवढे स्वच्छ घासल्याचा. तर मस्त पसरून असं ते भांडे, खूप जास्त पसारा दिसेल भांड्यांचा, बरोबर लावता येणार नाहीत. पण ट्रस्ट मी, जर तुम्ही तसे भांडे लावले ना तर खूप छान प्रकारे ते वाळणार आणि त्यांचा वास येणार नाही, एकदम फ्रेश वाटणार. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एन्जॉय करा तुमचे पण भांडे. कधी कंटाळा आला तर व्हिडिओ बघत जा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ट्रिक्ससोबत. तोपर्यंत बाय.